नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचं सूप. जर तुम्ही वजन कमी करत असाल, अशा वेळी तुम्हाला काहीतरी हलकं पण पौष्टिक खायचं असेल तर शेवग्याच्या शेंगांचं सूप उत्तम पर्याय आहे. आजच्या काळात शेवग्यामध्ये किती पौष्टिक गुणधर्म आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. आपल्या चॅनलवर शेवग्याच्या शेंगांचे वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. शिवाय शेवग्याच्या शेंगांची भाजी ही रेसिपी देखील उपलब्ध आहे. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. शेवग्याच्या शेंगांचं सूप करण्यासाठी इथं मी कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. 4 मोठ्या आकाराच्या शेवग्याच्या शेंगांचे मी असे 2 इंच आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि बघा, शेवग्याच्या शेंगांचं बाहेरचं साल मी काढून टाकलेलं आहे. शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. सूपसाठी शेंगा घेताना आपण खूप जास्त जून घ्यायच्या नाही आहेत. आतमध्ये चांगला गर असतील अशाच आपण शेंगा घ्यायच्या आहेत आणि ताज्या शेंगा घ्यायच्या. शेंगा जून असतील तर त्यामधील बीसुद्धा जून असते आणि जेव्हा आपण सूप करतो तेव्हा मग ते चवीला उग्र लागतं. यानंतर यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो घालायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा जाडसर चिरून घेतला आहे. यानंतर इथं मी 7 ते 8 मध्यम ते मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1.5 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत. 1.5 ते 2 इंच आकाराचा दालचिनीचा तुकडा घालायचा. 4 लवंग घालायच्या. यानंतर आपण यामध्ये थोडेसे कोथिंबीरचे देठ घालायचे, म्हणजे सूप चवीला छान लागतं. 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या. मुलांना देणार असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं. आधी थोडंसं कमीच घालायचं, मग आपण गरजेनुसार मीठ घालू शकतो. 1.5 लिटर पाणी घालायचं. पाणी आत्ताच घालायचं, म्हणजे काय होतं, आपण इथे घेतलेल्या सगळ्या साहित्याचा कस त्या पाण्यामध्ये उतरला जातो आणि मग आपण जेव्हा सूप करतो तेव्हा जास्तीचं साधं पाणी घालावं लागत नाही. आधी मी 1 तांब्या पाणी घातलं होतं, आता अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण कुकरला झाकण लावून मीडियम फ्लेमवर कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. इथं मी कुकरमध्ये ही सगळी साहित्य शिजवून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये शिजवून घेतली तरीही चालतील. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरची वाफ जाऊ दिली आणि मग कुकरचं झाकण काढलेलं आहे. इथं घेतलेली सगळी साहित्य अगदी छान शिजले गेलेले आहेत. बघा, शेवग्याची शेंग पण अगदी मऊसूत झालेली आहे. आता तुम्ही शेवग्याच्या शेंगेचा गर चमच्याने काढून घेऊ शकता आणि सूप करू शकता. पण ही मी सगळी साहित्य मिक्सरला लावून फिरवून घेणार आहे. आणि हे जे कुकरमध्ये जास्तीचं पाणी आहे, या पाण्यामध्येच आपण सूप तयार करणार आहोत. हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे. हे गाळून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया. आता आपण शेवग्याच्या शेंगा आणि बाकी साहित्य या गाळणीवर गाळून घेऊया. बघा, आपण इथं दालचिनीचा तुकडा घातला होता, तो काढून टाकायचा आहे. त्याचा फ्लेवर आपण घेतलेल्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. अशाच पद्धतीने सगळं साहित्य गाळून घेऊया. बघा, हा जास्तीचा स्टॉक शिल्लक आहे, ज्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या. आता हे भांडं आपण बाजूला ठेवून देऊया. आपण ही सगळी साहित्य गाळून घेतली होती. बघा, ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. आता ही कोरडे आहेत. मिक्सरला लावून आपण ही बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी जो शेवग्याच्या शेंगांचा स्टॉक शिल्लक आहे, त्यातला 2-3 चमचे आपण हा स्टॉक यामध्ये घालायचा आहे आणि एकदा आपण मिक्सरला लावून हे फिरवून घेऊया. शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा मी 2 वेळा थोड्या थोड्या करून मिक्सरला लावून घेतलेल्या आहेत आणि बघा, अगदी छान बारीक वाटलं गेलेलं आहे. इथं मी ज्यूस गाळायची गाळण घेतलेली आहे आणि त्यावर आता आपण हे सगळं साहित्य गाळून घेणार आहोत, म्हणजे सूपचं अगदी स्मूथ असं टेक्स्चर तयार होईल. बघा, सहज गाळलं जातंय. सगळं मिश्रण साधारण मिनिटभरामध्येच गाळलं गेलेलं आहे आणि जाडसर चोथा शिल्लक राहिलेला आहे. बघू शकता, यातला सगळा कस मी चमच्याने दाबून असा काढून घेतलेला आहे. शिल्लक चोथा आपण टाकून देणार आहोत. आता आपलं सगळं मिश्रण गाळून झालंय. आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊया. आधीचा जो स्टॉक शिल्लक होता त्यामध्येच हे सगळं मिश्रण मी गाळून घेतलेलं आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, टेक्स्चर पण अगदी छान स्मूथ आलेलं आहे. अजिबातच पातळ झालेलं नाही आहे किंवा खूप जास्त जाडसर पण झालेलं नाही आहे. सूपची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तुम्हाला यापेक्षा पातळ हवं असेल तर थोडंसं गरम पाणी घालू शकता. आता आपण पुढची तयारी करूया. तयार सूपची कढई मी इथं गॅसवर ठेवलेली आहे. सूप आपण अजून 2 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत. सूपची चव घेऊन बघायची, मीठ व्यवस्थित आहे का, आणि मग गरजेनुसार आपण यामध्ये मीठ आणि बाकी साहित्य घालायचं आहे. सूपची चव घेऊन बघितली ती थोडंसं अळणी लागलं म्हणून चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पाव टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि
पाव टीस्पून काळी मिरी पावडर घालायची आहे। काळी मिरी मी ताजी कुटून घेतलेली आहेत। 5 ते 6 काळी मिरी कुटून त्याची पावडर करून घालायची आहे। आता सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आणि याला उकळी येण्याची वाट पाहूया। बघा आता याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घ्यायचं आणि 2 मिनिटं फक्त आपण याला उकळी काढून घेणार आहोत। बघा 2 मिनिटं सूपला मी उकळी काढून घेतली आणि बघा मस्त असं आपलं शेवग्याच्या शेंगांचं सूप सर्विंगसाठी तयार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार घालू शकता। गरम गरम सूप सर्व करूया। तयार सूपचं टेक्स्चर बघा अगदी छान मिळून आलेला आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे। चवीला पण भारी होतं। सूप प्यायल्यानंतर अगदी छान ताजंतवानं वाटतं। अशाच पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचं सूप तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।